नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण हिंगोली पोलीस पाटील भरती 2026 पद मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 9 यामध्ये आपण सादर करणार आहोत. आणि यामध्ये आपण काही मागील भरतीमध्ये प्रश्न आले ते आपण याच्यामध्ये आपण काही ॲड केलेले आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका कोणता आहे? भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोपरगाव हा तालुका आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे ते नेते होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जहाल मतवादी ते लोकनेते होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारतातील पहिला कचरा कॅफे कुठे सुरू करण्यात आलेला आहे? बघा, भारतातील पहिला कचरा कॅफे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील पहिला कचरा कॅफे सुरू केलेला आहे. कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो? छत्तीसगड या राज्यामध्ये. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकारांनी लिहिलेले आहे? बघा, ए मेरे वतन के लोग हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिलेले आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रदीप यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारत सरकारने राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारलेले आहे? भारत सरकारने राष्ट्रीय युद्ध स्मारक कोणत्या ठिकाणी उभारलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी भारत सरकारने राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारलेले आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? नवी दिल्ली या ठिकाणी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे पहिले राज्य कोणते? बघा, भारतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे पहिले राज्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा हा कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, पाणी या संयुगाची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा, पाणी या संयुगाची रासायनिक संज्ञा आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे H2O ही काय मित्रांनो? पाणी या संयुगाची रासायनिक संज्ञा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, भारतातील आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणास आहे? भारतातील आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार हा कोणास आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राष्ट्रपती यांना भारतातील आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार हे राष्ट्रपती यांना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अकोला या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्व धर्म परिषद कुठे भरली होती? बघा, स्वामी विवेकानंदांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्व धर्म परिषद हे कोणत्या ठिकाणी भरली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शिकागो या ठिकाणी भरली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? प्रश्न हा पण महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1948 मध्ये हा कायदा संमत करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, खालपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? बघा, खालपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पवाडा. काय मित्रांनो? पवाडा हा काय आहे? महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, सन 1864 मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडून आणणारे समाजसुधारक कोण आहेत? बघा, सन 1864 मध्ये पुणे इथे विधवा पुनर्विवाह कायदा म्हणजे घडून आणणारे समाजसुधारक कोण आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महात्मा फुले हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणत्या किल्ला जिंकलेला आहे? बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला हा जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तोरणा किल्ला हा सर्वप्रथम त्यांनी जिंकलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, डायलिसिस हा
ही उपचार पद्धत खालपैकी कोणत्या आजारामध्ये वापरली जाते बघा? डायलिसिस ही उपचार पद्धती खालपैकी कोणत्या आजारामध्ये वापरली जाते? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मूत्रपिंड विकार, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी मस्जिद खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील सर्वात मोठी मस्जिद ही कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दिल्ली या ठिकाणी आहे. जामा मस्जिद मित्रांनो दिल्ली या ठिकाणी आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र हे ठिकाण हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरियाणा या राज्यामध्ये कुरुक्षेत्र हे ठिकाण आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारतात तार पोस्ट व खाते कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेले आहे? बघा, भारतामध्ये तार पोस्ट खाते ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये कोणता म्हणजे सुरू करण्यात आलेले आहे, म्हणजे कोणता गव्हर्नर होता मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड डलहौसी हा गव्हर्नर होता. त्यावेळेस त्यांनी तार पोस्ट हे खाते उघडण्यास म्हणजे उघड्यास आणलेले आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते? बघा, कामगार चळवळीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नारायण लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक असे म्हटले जाते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? बघा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोंदिया, गोंदियाला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, कोंबडीची खालपैकी कोणती जात जास्त अंडे देते? बघा, कोंबडीची खालपैकी कोणती जात आहे ती जास्त अंडे देत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे व्हाईट लेग हरण, काय मित्रांनो? व्हाईट लेग हरण ही कोंबडीची जात आहे, ती सर्वात जास्त अंडे देत असते, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाण हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, हिमाचल प्रदेश या ठिकाणी कुल्लू मनाली हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, गुरु गोविंद यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. गुरु गोविंद यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे त्यांचे म्हणजे नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे खालसा दल, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, खालपैकी कोणता महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे? बघा, खालपैकी कोणता महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आंबा, आंबा काय मित्रांनो महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, डॉक्टर B.R. आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर गेले होते? बघा, डॉक्टर B.R. आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर त्यांची निवड झालेली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पश्चिम बंगाल, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, कोणत्या प्रजातीची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे? कोणत्या प्रजातीची संख्या ही जगामध्ये सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कीटक यांची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, रेबीज हा म्हणजे काय चावल्यामुळे होणारा रोग आहे? मित्रांनो, इथे थोडी मिस्टेक झालेली आहे. रेबीज हा काय चावल्यामुळे रोग होणारा म्हणजे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे मित्रांनो, मांजर, कुत्रा आणि माकड हे चावल्यामुळे तुम्हाला रेबीज हा रोग होऊ शकतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, पटकी कॉलरा डॅशमुळे होत असतो. बघा, पटकी कॉलरा हे डॅशमुळे होणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जीवाणूमुळे होणारा रोग आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यामध्ये आहे? सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडत असतो? बघा, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू हा बाहेर पडत असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कार्बन मोनॉक्साईड हा बाहेर पडत असतो, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गुजरात, हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, भारतातील राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणती आहे ती आपल्याला सांगायची आहे. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणती आहे ती आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कलम 17 आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, खालपैकी कुठल्या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा लेण्या आहेत बघा. खालपैकी कुठल्या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा हे लेण्या आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई शहराजवळ एलिफंटा हे लेण्या आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा. विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 8 प्रकार हे विभक्तीचे आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, साखर या नामाचा प्रकार ओळखायचा आहे. साखर या नामाचा आपला प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सामान्य नाम आहे. काय मित्रांनो, साखर या नामाचा प्रकार म्हणजे सामान्य नाम आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, 19 जुलै 1969 रोजी डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले आहे. 19 जुलै 1969 रोजी डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 14 बँकेचे राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 मध्ये झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, गांधी आयर्विन करार कधी झाला होता बघा. गांधी आयर्विन करार हा कधी झाला होता. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1931 मध्ये गांधी आयर्विन करार झाला होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, कोणत्या शहराला भारतातील ऑरेंज सिटी म्हटले जाते बघा. कोणत्या शहराला भारतातील ऑरेंज सिटी म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नागपूर या शहराला भारताची ऑरेंज सिटी असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.